छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना आमच्या मंडळाचा मानाचा मुजरा. गेली कित्येक वर्ष आमच्या मंडळावर प्रेम करणाऱ्या मायबाप रसिक प्रेक्षकांचं सहर्ष सानंद स्वागत. सालाबाद प्रमाणे याही वर्षी विनोदाचा बादशाह म्हणजेच न्यू यंग स्टार गणेश उत्सव मंडळ बाजारवाडा सांगरूळ यंदा आपल्या 38व्या वर्षात मोठ्या दिमाखात पदार्पण करीत असताना गुरुवर्य बाळू अत्तार यांच्या आशीर्वादानं आणि प्रेरणेनं सहर्ष सविनय सादर करीत आहोत एक तुफान हास्याचा महाकल्लोळ. रील स्टारचा हाय मोठा फॅन्स आणि भाच्याला पोरगी बघायला गेल्यावर मामानं मारला चान्स. अर्थात चड्डीत नाही शेंगदाणा आणि गावभर करतय धिंगाणा. वाटाण्याचा गोलदाना रजे उरू नको, टना टना रजे उरू नको, टना टना बाई घसरून पारल्यावर तुझं बोवलशील, ठना ठना तुझं बोवलशील, ठना ठना. आप्पाचा विषय हार्ड आहे. आप्पाचं पिवळं रेशन कार्ड आहे. आप्पा मुळव्याधीने बाद आहे. आप्पाला लोकांच्या कपाला चोरायचा लय नाद आहे. आप्पाच्या संडासला नाही दार, पण आप्पाचं बोलणं नाही ताठ आहे. काय 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 मामा काय ताट आहे? बोलणं लई ताठ आहे. काय गा हे पब्लिक? अरे बाजारवाड्यातल्या यंगस्टारचा रोड सीन म्हणल्यावर पब्लिक ढिगच असतंय. खरं बोललास बघ मामा, पण आज इकडे कसा आलास ते पण एकटं? मामी कुठं आहे मामी? काय सांगू माहितीया, जेव्हापासनं त्या लाडक्या बहिणीची योजना काढली तेव्हापासनं ती काय अंगणवाडीतनं हल्लेली नाही. मामा अंगणवाडीत जायला मामी काय 5 वर्षाचं बाळ आहे वय का चिवताईचा आणि माऊताईचा घास खायला गेल्या? अरे फुकणीच्या त्या मोबाईलचा सर्व्हर सारखा डाऊन होतोय रे, वर खाली. पण माहितीया तुझं पण वर खाली सारखं होतंय, म्हणून तुझं लगीन करणं गरजेचं आहे. लगीन बाई माझं लगीन? माहित्या त्या बिग बॉस मधल्या निकी सारखं करायला लागलायस की रे बाई. मामा कसं झुपूक जाऊ दे शेंबूड काढीत. लेका भास्कर शिंबूड काढतोय. लग्नाला आलास की आता मी तुला एक स्थळ आणलंय, चल माझ्या संग मुलगी बघायला जाऊया. चल बाबा आपण मुलगी बघायला जायचं, मग तिला प्रश्न विचारायला पाहिजे का नाही सांग? मग अरे मुलगी बघायला जायची म्हणजे प्रश्न विचारायलाच पाहिजे की. आता तिची आपण जराशी रिहर्सल करूया. हा तू मला एक प्रश्न विचार बघू. हा समज जर आपण हिवाळ्यामध्ये पाणी प्यालो आणि खूप थंडी पडली आणि पोटात जर का बर्फ झाला तर मग तो कुठून बाहेर पडणार? वा पाहिले का प्रेक्षक हो, काय प्रश्न विचारलाय मला. हे माहितीया सकाळी ये तुला सांगतो. बर्फ कुठनं पडणार का खिसून गोळा करायसारखा होतोय ते. समजलं मामा एका बुक्कीत टिंगूळ आणि राणीला म्हटलं ग वर्जन साडी सोडायची नाही कल्याण गाडी. राणीला म्हटलं ग वर्जन साडी सोडायची नाही कल्याण गाडी. कोचून पाय चेतून आता कोचून पाय चेतून. वद्याव काय रे मान्याव? वद्या भावा चांगली रील कर बरं काय, फेमस व्हायचंय आपल्याला. हा मग काढकी ए काय तुझं शस्त्र, कवा सांगणार रे भावा हे? तुझा कॅमेरा काढ ना. की बरं कवा सांगणार तू? लोकांचा गैरसमज होतो रे ते. कसला गैरसमज? ती कळलं तेच नाही. तू सुरू कर बघू. मी करू सुरू? कर सुरू कर. धर नीट. हा बघ बघ. चल. आम्ही हवा करत नाही, आमच्या नावातच हवा आहे. लावा ताकद जाऊ दे फाकत, आम्ही नाही वाकत, विषय संपला. ले भारी. एक काम कर की हा परत एकदा झलक कर सुरू. करू? हा
बघ हं नीट. हा धरले मी हा चल धरलंस ना? धरल्याशिवाय मला बरंच वाटत नाही. हा धरले बघ गट्ट धरले हा चल. बघतोयस काय रागानं होलाची अंडरपॅन्ट घातली आहे वागानं. लावा ताकद विषय संपला. हा भारी हाय तुमची रील बघून कोणतर पायतान मारल दोघांनी. पायतान किती चांगला शब्द आहे. हा उद्याच हिशोब आपण रील करूया काय पायतानवर. पायतान हा मामा बास करा की. हा गप बस की वड्या, नाहीतर का बुक्कीत टिंगूळ हाणीन. हे खोळाय हिच्याकडे लक्ष देऊ नकोस तू. एक काम कर आता मी एक डायलॉग म्हणतो तीच एक रील बनवू. हा म्हण की. हा क्या बात आहे. ऐक नीट कसं आहे आपली बायको नेहमी म्हणत असते भोळा आहे ग माझं पिल्लू, पण तिला कुठं माहित असते तिचं पिल्लूच गावातलं निळू फुले आहे. बाई वाढव या लेखानू डोसक्यात इटच घालीन बघा. अरे मन्या वड्या कामाचं काहीतरी बघा. अरे तू कुठं धन पाडली असतवा काम करून त्यातनी सांगा लागलायस ते. मामा आता जातो आम्ही, नाहीतर बाग कुत्र्या का मारायला मासनी. ए, थांबा आता आमचं रील काढा की. मामा आता करा की सुरू. हा धरू काय मी धरू काय धर मला धरल्याशिवाय बरंच वाटत नाही. माझ्या लाडक्या बहिणींनो, खास तुमच्यासाठी रील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कोणासाठी? महिलांसाठी. एसटीचं अर्ध तिकीट दर सवलत कोणासाठी? महिलांसाठी. लेक लाडकी योजना कोणासाठी? महिलांसाठी. मग मामा आपण कशासाठी? आपण हाय की. अहो आधार कार्ड अपडेट करायला चलला ना. दादा माझं रेशन कार्डचं नाव कमी करायला चला ना. अहो तो फॉर्म आणा ना. अहो हा फॉर्म आणायला चला ना. अहो बँकेत KYC करायला चला ना. अहो शेजारणीचे 3000 आले ना. चला ना गडे. मामा बास कर की गेली बघ ती पळून. मैप्या आता तुझं करूया. काय काय लगीन करूया तुझं. सांग मैप्या तुला पोरगी कशी हवी? गोरी असावी. हा पुढे तिचे गुलाबी असावे. काय? तिचे ओठ. बाई आणि पुढे तिची चाल दुरु दुरु उडते केस भुरु भुरु. तिच्या डोळ्यात मसा मुतली. जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात ताकदीनं जाऊन कुतली. कडव्या पायतान बघितलंस का? मी ते कधी तुझ्या मामीची स्तुती केली नाही आणि तू सगळ्या गावाची काढायला लागलायस. ते सोड मामा, माझ्यासाठी खरंच एक मुलगी बघ. हा बाई तुझ्यासाठी एक मुलगी बघितली आम्ही. काय सांगतोस मामा? अरे एवढं कशाला हुंदकं द्यायला लागलायस? बघितलंय म्हणून सांगतो. उद्या बघायला जाऊया पोरगी. तू एक काम कर, तू संजूदा बसली 1 डझन पिवळी झालेली केळं आणि फारुक दाच्यातलं वटीचं साहित्य घे आणि जमलं तर 5 रुपयाची कॅडबरी पण घे. चालते की मामा. मी 6 महिने झालं केळ पिकवत ठेवलंय. तुझं ते क्याळ गळून पडलं असेल आता. गपगुमान नवीन घे. मामा तू म्हणतोस तसं सगळंच घेऊन येतो. ए मैप्या आत्ता सांग, तुझी काय बाहेर लढतर बिडतर हाय का? मामा तसं काही नाही बाबा. मैप्या तुझ्यावर विश्वास नाही, पण तुझ्या काळ्या चेहऱ्यावर माझा विश्वास आहे. मामा अरे आत्ताच्या पोरींचं कसं आहे, त्यांच्या आवडीचा रंग आहे काळा आणि यासनी पोरगा मात्र पाहिजे गोरा. तर काय, हिचा भाऊ हाय नकटा हिरा. आई करतीया गावभर लढतरी 12 आणि यासनी जावई मात्र पाहिजे गोरा. चल मैप्या चल. He
अगदी माझा वालेल्या म्हशीगत, नुसतं हिकंड तिकडं आणि तिकंड इकडं. ए पिये, हा उगाच काहीतरी बोलू नकोस. अगं मी काय तुला मस्त दिसतोय होय का? नाही नाही, म्हस नाहीस तू तर पहिलारू रेडी आहेस, रेडी. म्हणतीस कशी आणि नाचतीस तर तू त्या देवाला सोडलेल्या पालव्यासारखं सगळ्या गावात ना धिंगाणा घालत जातेस की. बस कर. आणि नाचून नाचून कंबर का धरतेस मग? अगं काय सांगू ग तुला पिये. अगं तुझा बा गेल्यापासनं गावातल्या पोरांनी माझा जीव नुसता कसा घाईला आणलाय बघ. घरातनं कुठं जाऊ पण वाटना झालंय बघ. घरातून जाऊ वाटेना म्हणतेस आणि महाप्रसादाच्या वेळेला एवढ्या बायकांच्या गर्दीतनं खिरीला किटली घेऊन जातीस तवा दुखत नाही वय तुझं? तुझा आवाज आधी जा, तुला बघायला येणार आहेत. ते ना बाई, काय तू तुझ्या लग्ना अगोदर किती मुलं बघितलीस ग? अगं तशी मी लई पोरं बघितली होती, पण एकाला सुद्धा पसंत केलं नाही बघ. कारण पुरुषात मजाच नसते ग. आता मला मज्जाच वाटली नाही बघ. आई, पुरुषांमध्ये काय मजा नाही म्हणतेस, मग मी कशी झाले गा? का डॉक्टरनी टेस्ट टू बेबी केली? ए पिये, अगं सोड ग. त्या मुलग्याचा बायोडेटा आलाय बघ माझ्याकडं. हो, मग दाखव की वाचून. होय होय होय. हे बघ, त्या मुलाचं नाव महिपूराव हुप्पूराव दांडमुळे. हा, आणि मुलाच्या अपेक्षा काय म्हणशील तर हे बघ, मुलगी काळी असू दे, निळी असू दे, काय लुले असू दे, पांगळे असू दे, अगं कशी बी असू दे, परत ते जिवंत असू दे. आई बास कर. मुलगा काय करतो ते सांग. हे बघ, सकाळी 10ला आवरून कट्ट्यावर येतो आणि इथल्या पोरी बघून कारखान्यावर जातो. आई बास कर, कोणतरी आलंय. हा बरं बरं बरं, जाते जाते मी आता चहाला ठेवते. हा या या या. आलो 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 आम्ही आत. बाहेर कुठं बघताय तुम्ही? तुम्ही आला बघायला, पण नवरा मुलगा कुठं आहे? मीच आहे मुलगा, महिपूरराव हुपूरराव दांडमुळे. अच्छा अच्छा अच्छा. हाच काय तो मुलगा? मला वाटलं हा मुलग्याचा पाय. माझा बाग याला कधीच. अगो बाई, कशानं मेला म्हणायचा? त्याचं काय हाय, बँकेत पैसे काढायला म्हणून गेला आणि ग्रामपंचायतीत लागलेली बायकांची वळ बघून त्याला तिथं झटका आला. बरं, मग आई कुठे आहे? आई गेले चिनी लावाला, म्हणून या शेंबड्या मामा बरोबर आलोय. असू दे बाळपियू, तुझी आई कुठं आहे? आई हाय की आत. मग तुम्ही बसा बोलत, मी जातो आत. ते नव, ते फोटोत होता ते तुम्हीच काय? तर काय माझा भाव होता? फोटोत फार वेगळं दिसता हो तुम्ही. म्हणजे काय तुला म्हणायचंय? मी काय काळा ठिकून आहे वे? काय पण बोलता हा तुम्ही? पियू, तुला एक सांगू, तुला बघितल्यावर तुझ्यावर प्रेमच झालंय बघ मला. आणि मला तुला बघितल्यावर उलटी त्या बघ. काय पण बोलतीस बघ पियू. चल एक गाणं म्हणलं. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. तू येते आली फुलात कसं वाटत आलंय तुला ग. माझ्या काळजामध्ये पोरीलय तुझ्याच मी नावाला. बास बास. मी तुझ्यासाठी मेडिकल मधून चॉकलेट आणलंय. अय्या, खरंच? कोणत्या फ्लेवरचा आहे? स्ट्रॉबेरी का बनाना? नाही, पार्ले किसमी दे, घे. अव्वा, तुझं कसं झालंय? चड्डीत नाही शेंगदाणा आणि गावभर करताय धिंगाणा. माहित्या हा, असा बोंबलत का आलायस रे? हा, आणि एवढा उशीर काय करत होतास? मुक्का बिक्का घेत होतास का काय? काहीतरी आमच्या दोघांचं आज बोलणं झालंय. आता तू इथनं निघ आणि साखरपुड्याच्या तयारीला लाग. माहित्या, तवर मी येतो. बाय पियू, तू पण आता निघ बघू.
मामा मामा शाबास. अरे मारतोय ए तवर मी पुढची जोडणा करतो आणि तुला टॉवेल टोपी पण घेऊन येतो. जातो मी. नुसतं टावेल टोपीवर भागीणार होय मर्दा. एवढं चांगलं जुळवलंय निदान सफारीचं कापड तरी घेशील का नाही? बघे की विचार करू यायची. विचार करू नकोस, घ्यायला पाहिजे बा. अरे मंडवळे तर बांधू दे. तुझ्या बरोबर माझं पण आत बांधतात. अहो तुमच्या भाच्याची बाहेर काय लढतर नाही ना वा? त्याच्या तोंडावली उठना माशी, त्यात तो पोरगी आणि पटवल कवाशी. नाही म्हणजे काय, तुमचा भाचा जरा गळूच दिसतो या. चंदाबाई, काय? तुम्हाला एक बोलू का? हा बोला की मोठ्या तोंडानं बोला की. तुमच्या मुलगीपेक्षा तुम्हीच मला पसंत पडलाय. आपलं टाकूया काय जुळवून? ईश्वर, मला पण तुमच्या बोलण्याची आशा. ते नव्ह, गुरुवारी बाजारला गेलो तू, ते मारत्या कडवळ डांबा खाली बसून का नाही एक सारखं माझ्याकडे टक्क लावून बघतो. केवळ कळवळ ते आणि काय म्हणत? हा, आणि म्हणत मेनकाच्या शेतात ये, चल ऊस बघायला जाऊया. आणि म्हणत मेनकाच्या ऊसाची कांडी लई गोड आहे. ते मारत्या जाऊ दे बोंबलत. आता चल माझ्या शेतात जाऊया अगं बाई, आणि ऊसाचं कांड बघूया. तुझ्या हिरीच पाणी लई गोड, पोरी नाही त्याला जोड. थोडं पिऊ दे मला चकधूम. तुझ्या उसाचे कांदे तुला नाही त्याला गोड, जरा खाऊ दे मला चकधूम. तोंडाला तोंड माझ्या लावशील का तू? कसं काय दिसत ते पाण्यात बघू. आता बाद झालं नाचून. चल आपण जाऊया. कुठं जाऊया? अहो आपण जाऊया वाडीला, आणि तिथून पुढची गाठ बांधते तुमच्या नाडीला. चल चल चल, लग्न करून घरी जाऊया. मैपा वाट बघत बसला असेल आणि पियूला पण तिथंच यायला लाव. होय चला. मामा आमचा येतोया, खिडकीत संत्रा ठेवतोया, बिना पाण्याची मारतोया आणि गटारात जाऊन रोतोया. पबजी खेळायला येतोया, बायकोचा पानाला तर पळतोया, पान खाल्लेलं थुकतोया आणि गटारात जाऊन लोटोया. या मामाच्या साखरपुडा करायचा म्हणून सांगून गेलाय आणि कुठे काय झाला यो? का सकाळी सकाळी उत्तरा टाकाय गेलाय? मैत्या लेका बघत काय राहिलास पाया पाड. ही बघ तुझी नवीन मामी. अरे मामा, पण पहिल्या मामीचं काय? ती घरवाली आणि ही बाहेरवाली. अरा ती पियू तर कुठं आहे? हा, गेली ती रेस्टार मान्या संघ पळून. काय बाबा, आता मी धुतो मामीची लुगडी आणि तू घाल नव्या मामी सगळं फुगडी. कर की मग सुरू. फू बाई फू, फुगडी फू, चाळीतल्या रंगीची लुगडी धू ग लुगडी धू. फू बाई फू, फुगडी फू, चाळीतल्या रंगीची लुगडी धू ग लुगडी धू. म्हातारीच्या कड्याला धबधब्याला गेली, म्हातारीच्या कड्याला धबधब्याला गेली, घराकडे येताना फुटूची झाली आता फुगडी फू. फू बाई फू, फुगडी फू, चाळीतल्या रंगीची लुगडी धू ग लुगडी धू. हातात घेतली या दुधाची किटली, मंडपात जाऊन हळूच भेटली, गावात सगळ्या बोंबलत सुटली आता फुगडी फू. फू बाई फू, फुगडी फू, चाळीतल्या रंगीची लुगडी धू ग लुगडी धू. वयानं मोठा यो केवढा आहे गोडा, डबा घेऊन निघता उचलाय जातो या रेडा, आठवीच्या पोरीसनी मारतो या डोळा आता फुगडी फू. फू बाई फू, फुगडी फू, चाळीतल्या रंगीची लुगडी धू ग लुगडी. डोक्यावर घेतली या उसाची मुळी, दिसायला हाय
एकदमच काळी गावातली बोरहीन केल्यात खुळ्यात फुगडी बाई फुगडी सावलीच्या रंगीची लुगडी लुगडी दारात जाताना मारतोय शिटी, गाडीवरनं पडल्यावर सरकली या वाटी, तळ्यावर जाऊन मारतोय मिठी. आता फुगडी बाई फुगडी चाळीतल्या रंगीची लुगडी लुगडी तळ्यावर जाती या नटून तटून घड्याळ घेते या दोघात वाटून रागानं देत्या तिथं टाकून आता फुगडी बाई फुगडी चाळीतल्या रंगीची लुगडी लुगडी रोडशीन बघती या रस्त्यावर बसून, मॅसेज आल्यावर जाती हळू उठून, येताना येते या केस इसकटून. आता फुगडी बाई फुगडी चाळीतल्या रंगीची लुगडी लुगडी बाई फुगडी चाळीतल्या रंगीची लुगडी लुगडी वा 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 काय घालताय तुम्ही फुगडी? मला बाबा तुझं दुसरं झालं, पण माझं पहिलं कधी का माझ्या आयुष्यात हे दुःख असं राहणार आहे. अरे मी शेतात कष्ट करून मिळवतो हे माझं चुकलं, काहीच्या पोटी जन्म घेऊन ते माझं चुकलं, हेच मला कळना देवा. आता तूच याच्यावर काहीतरी मार्ग काढ. मनुष्यान घरदार इथं सगळंच राहत सार, माणूस मेल्यावर त्याच द्यावं बाहेर घर. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे, हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई, या संसारा पायी या संसारा पायी. तुम्ही मनुष्यानं पैसा आडका इथं सर्वच राहत बर का, माणूस मेल्यावर संग एक मातीचा मडका. आलिया संसारा उठावे हे कराळा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे बघा. जन्माला आलो की माझी आई, माझा बाप थोडा मोठा झाला की माझी बहीण, माझा भाऊ अजून थोडा मोठा झाला की माझी बायको, माझे पोरं. अरे बाबा तुझीच बायको तुझेच पोरं, आम्ही कुठं म्हणतो आमचे म्हणून. पण लक्षात घ्या या धबडक्यात तुम्ही काय विसरून जाता. ज्याने तुम्हाला जन्माला घातलं ना त्याचं नामस्मरण करायला तुम्ही विसरून जाता. आता तुम्हाला जन्माला कुणी घातलं बघा, त्या परमेश्वर पांडुरंगाने घातलं ना, मग त्याचं नामस्मरण करा की. अहो त्याचं नामस्मरण केल्याने काय होईल, 84 लक्ष जन्म मरणाचे फेरे चुकतात. हे घे घे हरिनाम घे, माया तू सोडून दे, हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई, या संसारा पायी पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी, आडौर फिरवित डुगडुग ऐका. सांगरुळगावच्या ज्योतिबा देवाला, ज्योतिबा देवाच्या पायथ्याशी असणाऱ्या गणपती मंदिराला, ज्योतिबा देवाच्या पायथ्याशी असणाऱ्या गणपती मंदिराला गावातल्या लोकांनी मदत केली बांधकामाला. धन्यवाद देतो आम्ही त्या सर्वांना. गणपती बाप्पा चांगला आशीर्वाद देईल या बागड्याच्या पांढरेला, आशीर्वाद देईल बागड्याच्या पांढरेला. तुमच्या दारामध्ये पिंगळाला, तुमच्या सगळ्या समस्या सांगा त्याला. पिंगळा बाबा किती वर्षे झाली माझं लगीन झालं नाही, पण माझ्या मामानं दुसरं लगीन केलं आणि बघायला गेल्यानं त्या बाईची पोरगी रील स्टारला घेऊन पळून गेली. सांग पिंगळा बाबा मी आता काय करू? काळजी करू नको तू बा, लगीन होईल तुझं या साला. तू प्रामाणिक कष्ट कर मुला, देव कष्टाचं फळ देईल तुला. गणपती बाप्पा अशीच तू आमची पाठराखण कर आणि गोर गरीब जनतेवर, कष्टकरी शेतकऱ्यांच्यावर कृपा ठेव रे, आपली कृपा ठेव. बोला गणपती बाप्पा.